विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर. कसे कोठूनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या. इथेच स्वतःला ओळख मिळाली, इथेच पहिल्यांदा स्वप्न पाहिली, इथेच स्वतःला ओळख मिळाली. आज निरोपाची वेळ आली पण ही जागा मनात राहिली. आज निरोपाची वेळ आली पण ही जागा मनात राहिली. आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आजचा हा निरोप समारंभ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर एका सुवर्ण काळाचा समारोप आहे. निरोपाच्या या क्षणी डोळ्यात पाणी येत आहे, कारण अंतर वाढेल पण खरी मैत्री अंतर ओलांडेल. आईसारखी शाळा, वडिलांसारखे शिक्षक आणि भावंडांसारखे मित्र, या तिघांनी आमचा सर्वांगीण विकास केला. शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे, मित्रांचे आणि शाळेचे मनपूर्वक आभार. आम्ही पुन्हा भेटू यशाच्या शिखरावर. एवढे बोलून मी माझे 2 शब्द आदरणीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात दुःख आहे. आमच्या या शाळेतील शैक्षणिक प्रवास आम्ही पूर्ण करत आहोत. शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद तर आहेच, परंतु याच वेळी ही शाळा, हे मित्र, शिक्षक यांचा निरोपही घ्यावा लागतो याचे दुःख आहे. मी आज तुमच्या समोर येऊन बोलते, हे बोलायलाही याच शाळेने शिकवलं. ज्याप्रमाणे एका मातीच्या पोळ्यास रुपाल आकार देतो, अगदी तसेच इथल्या शिक्षकांनी आमच्या जीवनाला आकार दिला. या शाळेने आम्हाला लिहायला, वाचायला, स्पष्टपणे बोलायला शिकवले. या शाळेच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. एवढे बोलून मी माझी परीक्षेची तयारी करून घेतली सर्व सरांनी. आम्हाला खूप छान शिकवलं सर्वांनी. टीचरने आम्हाला साथ दिली सोबत, की तुम्ही असं करा, तुम्ही पुढे जाऊ शकता. आम्हाला सर्वांनी खूप साथ दिली. धन्यवाद. कामगिरी केली आहे. इतिहासामध्ये आपण कुठेतरी राणी लक्ष्मीबाई जिजामाता यांचं नाव ऐकलेलं आहे. त्यांनी पण थोर कार्य केलेलं आहे. पण हा जो वाटा आहे तो पुढे चालत आलेला आहे पाया. आणि आजची स्त्री जर आपण पाहिली आधुनिक काळातली, तर ती आज सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे. कशामुळे गेली? तर शिक्षणामुळे गेलेली आहे. आणि कुटुंबामध्ये जर एखादी मुलगी किंवा आई सुशिक्षित असेल तर ते कुटुंब अवश्य पुढे जातं आणि कुटुंबाचा काय होत असतो? विकास होत असतो. म्हणजे एक आई जर शिकली तर तिचे लेकरं शिकतात आणि समजा कुटुंबामध्ये मुलगी जर शिकली तर त्या कुटुंबाचा विकास होत असतो. आणि आजच्या मुलींनी करून दाखवलेलं आहे. शिकल्यात मुली, अजूनही शिकायल्यात. आणि आजचं स्पर्धेचं युग आहे, त्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर मुलींना कष्ट घ्यावेच लागतील, शिकावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि आपला विकास करावा लागेल. तर एवढे 2 शब्द बोलून मी मुख्याध्यापक आदरणीय काळे सर, आमचे दाजी भगवानराव कदम, अतुलराव दिगरबार, विकास गेजबार, दासे सर, आवडे सर, बर्गे सर, शेरुकर सर आणि या ठिकाणी उपस्थित संगेवार मॅडम, या वर्गाचे क्लास टीचर, सरकमवार मॅडम, अलकडवार मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेमधून या 8वी वर्गातून आता 9व्या वर्गात गेलेल्या मुली आपल्याला सोडून जात आहेत आणि त्यांच्या
एक आज शेवटचा दिवस म्हणून त्यांच्या या शाळेतला, म्हणून आपण त्यांना एक निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानी आयोजित केला. मी शिक्षक वृंदांचं मनापासून स्वागत करतो की आपली शाळा प्रत्येक उपक्रम राबवते आणि त्याचं चांगल्या रीतीने कसं करता येईल हे सातत्याने आपला प्रयत्न राहतो, छोटेखानी का होईना, परंतु प्रत्येक कार्यक्रमाचा भाग घेऊन त्याचं हे करणं म्हणजे वाढदिवस असेल असे प्रत्येक उपक्रम करतात. त्याच्याबद्दल मी शिक्षक वृंदांचं मनापासून आभार मानतो. आता मुली तुम्ही इथं 8वीपर्यंत शिकलात, याच्या पुढे सुद्धा तुम्ही आता कुरुंदा आहे, आपलं दांडेगाव आहे, इथं शिकायचे आणि तुम्हाला आताच तुम्ही मला वाटते NMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यात. NMS खूप शुभेच्छा. पुढील काळामध्ये आपण अतिशय चांगलं शैक्षणिक याच्यामध्ये चांगले हे करून आपण काहीतरी चांगलं बनवून दाखवावं अशी आमची इच्छा आहे. कारण तिन्ही मुली हुशार आहेत, पहिल्यापासून मॅडम म्हणत होते की ह्या मुली हुशार आहेत, त्याच्यामुळं निश्चित आपण ध्येय गाठू शकतो. उगाच हसतो